नमस्कार, मी अतुल सर. पुन्हा एकदा तुमचं या इंग्लिश स्पीकिंगच्या चॅनलवर स्वागत. पहा, आज आपण इंग्रजी वाक्यांचा अर्थ कसा लावायचा किंवा त्याचा अर्थ कसा घ्यायचा हेच आपण आज समजणार आहोत. बघा टायटल काय, आजपासून कोणते इंग्रजी वाक्य समजणे सोपे. बघा त्यासाठी तुम्हाला काय की पहिलं इंग्रजीमध्ये तुम्हाला टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स हे तुमचे क्लिअर असणं गरजेचे आहे. जसे की बघा, टेन्स हे तुमचे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आणि हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच मॉडल्स एक्झुलरलीज हे तुमचं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. तेही कसं, इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश. ओके, हे बऱ्यापैकी सगळ्यांची क्लिअर असतात. पण तुमची गाडी म्हणजे तुम्ही कुठं अडखळता, म्हणजे तुम्ही कुठं स्टक होता, ते म्हणजे मेन म्हणजे काय असतं की तुमचे प्रिपोजिशन्स. लक्षात ठेवा, प्रिपोजिशन्स आणि कंजंक्शन्स. त्याच्यानंतर येतात तुमचे ऍडवर्ब्स. ओके, ऍडवर्ब्स लक्षात ठेवा, ह्या तीन गोष्टी आहेत: क्रियाविशेषणे, प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दक्रिया अव्यय, कंजंक्शन म्हणजे उभयनिभी अव्यय. प्रिपोजिशन्स काय करतात, हे जे तुम्ही टेन्स वगैरे शिकले हे शब्दांना जोडतात. ओके, आणि कंजंक्शन्स काय करतात, हे तुमचे वाक्यांना जोडणारे शब्द. नंतर ऍडवर्ब्स म्हणजे काय, क्रियाविशेषणे. बघा, ह्या 1, 2 आणि 3 ह्या गोष्टी तुमच्या परफेक्टली इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला इंग्रजी वाक्यांचा अर्थ व्यवस्थित समजेल आणि नेमकं त्या वाक्यामध्ये कुठला अर्थ लपला हे तुमचं क्लिअर होऊन जाईल. बघा, आपण काही वाक्यरचना घेतलेले, काही नाही, एक पॅराग्राफ घेतलाय छोटासा. बघा, वन्स त्याच्यानंतर येतं की तुमचे शब्दार्थ. काय शब्दार्थ हे तुमचे क्लिअर असणं गरजेचे. आता वन्स म्हणजे काय, एकदा किंवा एकेकाळे. क्वीन म्हणजे काय, राणी. आता बिकेम आहे इथं. बिकेमचं बघा, टू, बिकम, बिकेम आणि परत बिकम. हे फर्स्ट फॉर्म, हा सेकंड फॉर्म, हा थर्ड फॉर्म. म्हणजे बिकम म्हणजे काय, होणे. काय अर्थ काय होतो बिकमचा, होणे. हा लक्षात, त्याचा फर्स्ट सेकंड दोन्ही फॉर्म लिहून दिले. इथं काय, सेकंड होण्याचं काय होतं, भूतकाळ मराठीमध्ये झालं. ओके, व्हेरी सिरियसली इल म्हणजे अत्यंत चिंता, अत्यंत गंभीर. सिरियसली म्हणजे काय, गंभीरपणे. इल म्हणजे काय, आजारी. ओके, त्याच्यानंतर बघा वेन. आता वेनचा इथं अर्थ बघा, जेव्हा तेव्हा होतो, ते आपण नंतर याच्यानुसार लाव. शी थॉट, शी म्हणजे काय, ती. काळ कोणता बघा, आता ह्याच्यात बघा काळ तुमचा वर्ब सेकंड आले डायरेक्टली काय, सब्जेक्ट नंतर. म्हणजे हा काय तुमचा सिंपल पास्ट टेन्स. हा ही तुमचा काय, सिंपल पास्ट टेन्स आहे. शी थॉट म्हणजे तिने विचार केला. ओके, हर एंड वॉज नियर, तिचा अंत जवळ आला होता. शी कॉल, परत वर्बचं सेकंड फॉर्म करत्यानंतर, म्हणजेच काय, तिने बोलवलं. बघा, त्याच्यानंतर काय, द किंग टू हर म्हणजे तिने राजाला तिच्याकडे बोलवलं. अँड से आणि म्हणाले. आय वॉन्ट प्रॉमिस म्हणजे मला वचन पाहिजे. फ्रॉम यू म्हणजे तुमच्याकडून. आवर डॉटर, डॉटर म्हणजे काय, मुलगी, म्हणजे आपली मुलगी.
इज क्वाईट यंग म्हणजे ती अगदी लहान आहे. अँड शी मे बी म्हणजे आणि कदाचित. ही मॅरी अ रॉंग पर्सन म्हणजे चुकीच्या व्यक्तीशी लग्न करेल. मॅरेज म्हणजे काय? लग्न करणे. ओके. लग्न सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, पण अशा वेळेस काय होतं की तुम्हाला त्याचा अर्थ सिंपल फ्युचर टेन्स मध्ये घ्यायचा असतो. जसे की बघा, एकेकाळी राणी काय झाली, बिकेम व्हेरी सिरियसली म्हणजे अत्यंत गंभीरपणे ती आजारी झाली किंवा पडली. वेन तेव्हा, इथं अर्थ काय होईल तुमचा, तेव्हा तिने विचार केला काय, माझा अंत जवळ आला आहे, म्हणजेच तिचा अंत जवळ आला आहे. ओके. नंतर शी कॉल तिने बोलवलं कोणाला, राजाला. तिने राजाला तिच्याकडे बोलवलं. आता इथलं बोलवलं आपण काय करू, इथं घेऊ म्हणजे तुमचं वाक्य व्यवस्थित क्लिअर होईल. आणि म्हणाली मला वचन पाहिजे काय, तुमच्याकडून, फ्रॉम यू म्हणजे तुमच्याकडून. आवर डॉटर इज क्वाईट यंग म्हणजे आपली मुलगी खूप लहान आहे आणि कदाचित ती चुकीच्या व्यक्तीशी लग्न करेल. आलं लक्षात? बघा या वाक्यांचा अर्थ आणि त्यातले शब्दार्थ हे सगळं दोन्ही तुमचं क्लिअर करून दिले. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, थोडे दिवस सराव करा, म्हणजे तुम्हाला वाक्यांचा अर्थ हा लगेच लक्षात येऊन जाईल. बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.